कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रोल रोलिंग ऍक्शन। दगड आहात का तुम्ही? पाजर फुटत नाही तुम्हाला? एवढे मोठे बिझनेसमॅन आहात ना, समजा जग कळतं तुम्हाला, मग माझ्या मनातलं का नाही कळत? थोडा तरी माझ्या मनाचा विचार करा ना। आणि मी तुमच्या आयुष्यात असताना तुम्ही दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारच कसा करू शकता? नाही नाही, मला एक सांगा, मी कुठल्या दुसऱ्या पुरुषाचा विचार केला तर आवडेल तुम्हाला? नाही ना आवडणार? आणि कुठल्या बायकोला आवडेल की आपला नवरा दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीच्या मागे चाललाय? आवडेल? किंवा सुनण्याचा त्रास होतोय मला, आणि तुम्हाला मला त्रास देऊन काय मिळणार आहे? तुम्हाला नाही का त्रास होणार? मला आधी वाटायचं की तुम्हाला आधी कळेल नंतर कळेल, पण नाही। मी जीव ववाळून टाकते हो तुमच्यावर, पण तुम्ही मात्र दगड ते दगडच आहात। हे बघा, तुम्ही कधीतरी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि विचारा स्वतःच्या मनाला, तुम्ही जे शोधताय ना ते तुम्हाला माझ्या डोळ्यात सापडेल। पण नाही, तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधले ना त्या मुलीनं। अहो, शिरतंय का आता तरी डोक्यात? कट। माइंड ब्लोइंग। बघितलं का, असा सीन करायचा होता। याला म्हणतात अभिनय। पारू, काय माइंड ब्लोइंग ऍक्टिंग केलीस यार तू। म्हणजे मी एक सेकंडसाठी घाबरलो होतो। मला वाटलं खरंच बोलतेय, अगदी मनापासून बोलतेय, मनातलं बोलतेयस। मी जे काही बी करते ना ते समजा मनापासूनच करते। एक्झॅक्टली। आणि तसं म्हणजे आता तू जे काही बोलत होती ते खरंच बोलत होतीस? आदित्य सर। हा, मी ओके। सुमन, तू नेहमी म्हणायचीस पदरी पोरगी म्हणजे जळता निखारा, तिला खूप सांभाळायला लागेल। पर पारू जर का अशी वागत राहिली तर कसं सांभाळायचं तिला? तिच्यातला बालिशपणा कमीच होत नाही। कुणाशी कसं वागावं, कुठं वागावं हे हिला का कळत नाही? पण आजची चूक पारूचीच होती बरं का। जंगलात जायला कोणी सांगितलं तिला? आता तिथं जंगलात आदित्य बाबा आणि तिला काय झालं तर मग मी काय करायचं? बा, तू कशाला काळजी करतोय? आपला हिरो आहे की तिथं, तो तिला काय भिवून देणार नाही बघ। आपल्या पारूच्या मूर्खपणामुळं आदित्य बाबांचा जीव धोक्यात आलाय। त्यांनी काय करायचं? आणि या तुझ्या तायडीमुळं ना माझा जीव कशात आलाय। एकदा आली ना ती की तिचं लग्नच लावून टाकतो म्हणजे बघ। ताडीचं लग्न कुणाबरोबर? आदित्य सरांबरोबर ना? गणी, तुला किती वेळेला सांगितलं मी, आपण नोकरच नोकर, त्यांच्या पायाजवळ उभं राहायची सुद्धा लायकी नाही आपली। मागे 1-2 वेळेला तू बोलला, मी म्हटलं जाऊ दे, चेष्टेत बोलला असेल, पण परत जर का बोलला ना तर जीभ हासडून हातात देईन सांगून ठेवतोय। मॅडम, इथं कंदमुळं आहेत। कदाचित काल रात्री भूक लागली यांनीच कंदमुळं खाल्ली असते। हे हरवलेत की मुद्दाम जंगलात पिकनिकसाठी आलेत? एक मिनिट, माझा पत्ता परस्पर कट करून आदित्यला इथे जंगलात घेऊन येण्याचा तर हिचा प्लॅन नसणार ना? ठीक आहे, आपण पुढे शोधूयात, बघूयात काही सापडतंय का। राहू द्या बस 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 बस। बघ मॅडम, आता हा सीन खूप सोपा आहे। मग अशी काय कमाल रागवलात तुम्ही आदित्य सरांच्यावर? तेवढ्याच अंतकरणाने आता तुम्हाला प्रेम व्यक्त करायचंय। काय? हा, हवं तर तुम्ही तुमच्या शब्दात व्यक्त करा,
स्क्रिप्ट मधल्या डायलॉग मध्ये अडकायची काही गरज नाहीये, पण एकदम नॅचरल झालं पाहिजे. बराबर आहे तुमचं सर, पण मी कसं काय व्यक्त करायचं त्यांच्यावरचं प्रेम? एक काम करा, असं समजा की इथं कोणीच नाहीये, म्हणजे आम्ही पण नाहीये, फक्त तुम्ही दोघच आहात आणि तुम्हाला प्रेम व्यक्त करायचंय. असं आहे की आता हीच वेळ आहे आणि यानंतर तुमच्या आयुष्यात परत कधी तुम्हाला ती संधी मिळणारच नाहीये प्रेम व्यक्त करण्याची, असं समजा आणि मन मोकळं करा. हा? अजूनही वेळ गेलेली नाहीये. तिकडे तुला आदित्य बाबांशी एकांतात बोलता येईल. तू तुझ्या मंगळसूत्राचं सत्य त्यांना सांगून टाक. डिरेक्टर सर, बोला पुढचा सीन काय आहे? सर, आत्ताचा सीन हा असा आहे, ठीक आहे, आता तुम्ही दोघं आपापसात बोलून घ्या, मी आहेच, काय मदत लागली तर मला बोलवा. ओके, ठीक आहे, चल. ठीक आहे. मगाची जशी भांड्याला अंगावर धावून आली होतीस तसं करू नको. हं? हा, रेडी रेडी. रोल ऍक्शन. ते म्हणले मनातनं व्यक्त हो म्हणून, पण माझं व्यक्त होणं आदित्य सरांना नाही आवडलं तर, त्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतला तर आमच्यात जी आज मैत्री आहे ती बी उरणार नाही. मला आदित्य सरांना गमवायचं नाही. अरे यार, हिला रागू नकोस म्हटलं तर चक्क गप्पच झाली. काय झालं हिला? ही काय बोलत का नाहीये? कट. पारू, काय झालं? अरे तू जा ना. हो पारुल मॅडम, काय झालं तुम्हाला? मगाशी काय कमाल सीन दिलात तुम्ही आणि आता काय झालं? माफ करा, पण मला नाही वाटत मला हे जमल. हा? पारुल मॅडम, असं करू नका. मला खरंच नाही जमणार हो. ग पारू, असं काय करतेस? हे बघ, खूप सोपं आहे. आदित्य सर, हा? हा सीन आपण तुमच्यावर फिरूया. हा, ठीक आहे. हे बघ, हा काय म्हणजे हे बघा, आपला जो हिरो आहे तो हिरोईनवरती प्रेम करतो आणि तो आता प्रेम व्यक्त करणार आहे, म्हणजे तुम्ही आता यांच्यासमोर प्रेम व्यक्त करणार आहात. पण पारू माझी मैत्रीण आहे. हो, मी कुठे म्हणतो बायको आहे. हा? आणि हे बघा आदित्य सर, सगळे शूट खोळंबले, माझं खूप मोठं नुकसान होईल आणि तुम्हाला पण या जंगलाच्या बाहेर पडायचं आहे ना. हो हो हो, प्लीज मदत करा ना. हा? हा, ओके, ठीक आहे. टेक करूया. हा, टेक करूया. हा हा? हा, चालेल. रेडी ना? हो हो, रेडी. गुड. हा. रेडी. हा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.